तर खेळाडूंना विनंती राहील, आम्ही बऱ्याच वेळ तुमची वाट, आम्हाला असं वाटलं गेलं की सगळे स्टेजच्या समोर येतील म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो, पण प्रेक्षक राजा तुमच्यावरती इतका प्रेम करतोय की प्रत्येक जण सेल्फी मध्ये आणि फोटो मध्ये गुंग आहे. तर बक्षीस वितरण खेळाडूंसाठी आणि खेळाडू समोर नाहीयेत, त्यामुळे आता खेळाडूंना विनंती राहील सगळ्यांनी समोर या. तर मित्रांनो, आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला जी सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी रॉयल ट्रॉफी सीझन 2 निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहिलं शिरूर नगरीमध्ये पहिल्यांदाच अगदी आपण पाहिले की ऑक्शन सोहळा जो संपन्न झाला आणि 3 तालुक्यांना एकत्रित घेत, म्हणजे शिरूर तालुका, पारनेर तालुका आणि श्रीगोंदा तालुका या 3 तालुक्यांना एकत्रित घेत 2 जिल्ह्यांना एकत्रित जोडलं गेलं. त्यामध्ये आपला पुणे जिल्हा आणि त्याबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अर्थात पूर्वीचा अहमदनगर या 2 जिल्ह्यांना एकत्रित घेत या क्रिकेटच्या स्पर्धेचा रंगतदार सोहळा जो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाला. 16 संघ खेळले, 16 आयकॉन आम्हाला पाहायला मिळाले. बऱ्याच जणांनी कागदोपत्री आता ठरलं होतं की कदाचित हाच संघ या स्पर्धेमध्ये बाची मारेल, परंतु ज्याचा क्रिकेट चांगला झाला, ज्यांच्या चुका कमी पाहायला मिळाल्या आणि उत्साह निश्चितप्रमाणे ज्या टीमचा पाहायला मिळाला त्या टीमने या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 संघ बक्षीसमध्ये पोहोचले, 12 संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले आणि 4 संघांच्या दरम्यान झालेल्या सेमीफायनल आणि फायनल मध्ये महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर संघाने सीझन 2 ची ट्रॉफी यावर्षी मात्र पटकवलेली आहे. टीमचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, ही क्रिकेटची स्पर्धा सातत्याने मोठमोठी होत असताना खूप जणांनी योगदान दिलेलं आहे, खूप जणांनी सहकार्य केलेलं आहे, खूप साऱ्या मित्रपरिवारांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. अशा ज्येष्ठ त्याबरोबर तरुण काही सहकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलेली क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळाली. बक्षिसं तितक्या ताकदीची होताना पाहायला मिळाली. आणि आता या बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न करत असताना मी सुरुवातीला विनंती करणार आहे की ज्याने भुरळ घातलेली आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून असा असणारा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कृष्णा सातपुते, मी यांना विनंती करेल की आपण कृष्णा सर या. तर कृष्णा सातपुते सर या. तर कृष्णा सर येईपर्यंत मी शिरूर प्रीमियर लीगच्या आयोजक आणि शिरूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मल्हारी आप्पा गावाणे आप्पांना विनंती करेल की कशी वाटली आप्पा ही क्रिकेटची स्पर्धा. फायनल टॉस तर आप्पा तुम्ही केलेला आहे, या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत. सर, प्रथमतः तर मी पाटलांच्या मुलांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो की पाटलांनी बरोबर आपल्या मुलाच्या बर्थडेच्या दिवशी फायनल घेतली आणि सर्व खेळाडूंना केक चारण्याची संधी दिली आणि खूप छान वाटलं सर. अशी स्पर्धा कुठेही होत नाही. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस मी एंट्री मारली ना, पप्पू पवारने मला फोन केला, लवकर ये लवकर ये, आम्ही फायनलला पोहोचलोय. त्याला मी शुभेच्छा दिल्या की तू फायनल मारणार, पण लकीनी पप्पूनी फक्त फिल्डिंग केली, मला पप्पूची बॅटिंग बघायची होती. पण पप्पू शेट कॅप्टन असल्यामुळे पप्पूनी बाकीच्यांना चान्स दिला, त्यामुळं टीम फायनलला गेली. आणि शुभेच्छा पप्पू शेट. आणि जी टीमनी सेकंड प्राइज मारलं त्या टीमला पण शुभेच्छा. आणि पाटील, तुम्ही अशी स्पर्धा भरवत राहा. खूप छान वाटलं, तुम्ही आम्हाला बोलवलं, ऑक्शनला पण तुम्ही आम्हाला बोलवलं होतं. आणि तुमच्या प्रेम करणारे सर्व खेळाडू, सर्व स्पॉन्सर, मोहनदादा आहे, साईराम मित्र परिवार आहे, या सर्वांना विनंती आहे की इथून पुढे पण पाटलाच्या पाठीमागे असा सपोर्ट करा. आणि तुम्ही जेव्हा सपोर्ट कराल त्यावेळेस पाटील 100% पुढल्या वर्षी पण स्पर्धा खूप छान भरवतील, ह्याच्यापेक्षाही अजून काहीतरी चांगलं करतील. म्हणून सर, तुमचं समालोचक म्हणजे महाराष्ट्रात फेमस आहे, त्यामुळे तुम्हाला पण शुभेच्छा. शिरूर तालुक्याची आपली 14 जानेवारी तर 19 जानेवारी शिरूर प्रेमी आपल्या सर्वांची आहे. जसं मी इथं आलं तसं सर्वांनी तिकडे, पप्पू पवार गेल्या वर्षी टीम नव्हती दिली, पण यावर्षी पहिल्यांदा टीम दिली आहे. त्यांना पण असं वाटत असेल की शिरूर प्रेमी लीग पण आपल्याला मारायची, पण तिथं पण शुभेच्छा पप्पू शेठ, तुमचं आमचं प्रेम असंच राहील. मारली अहो थांबा, लय दिग्गज खेळाडू आहे, थांबा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेला आणि सर्व खेळाडूंना, समालोचकांना, पंचांना खूप अशा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. अप्पा, तुम्ही आल्यावर सांगितलं की पप्पू पवार फायनल मारणार आहे. काल चहा पिताना मोहनदादाला विचार म्हटला होता, समोर कोणती टीम असो जिंकल तर पप्पू पवार जिंकेल, हा कालचा शब्द होता, बरोबर. आणि आज मानलं पाहिजे
तेवढंच भागवले. हा, तर धन्यवाद या ठिकाणी आपण मनापासून धन्यवाद. मी या ठिकाणी परत एकदा माजी नगरसेवक आदरणीय संतोषी भंडारी साहेबांना विनंती करेन तर आपण या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करावं. याचं कारण असं आहे की दादा तुम्ही ऑनलाईन बऱ्याचशा मॅचेस पाहिल्या असतील. हे दुसरंच पर्व आहे आपलं आणि अनुभवांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ऑर्गनायझरची भूमिका पाहायला मिळाली. कसं वाटतं ज्यावेळेस एखादा मुलगा ग्राउंडवरती काम करताना पाहायला मिळतोय, क्रिकेटची स्पर्धा दर्जेदार होती, त्यावेळेस बापाच्या मनात काय भावना असतात आणि या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत आपण व्यक्त करावं. या ठिकाणी साईराम ग्रुप आणि त्यांचे सगळे मेंबर चांगल्या प्रकारचं आयोजन क्रिकेटच्या मॅचच्या या ठिकाणी 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत शहरातील हजारो लोकांनी क्रिकेट प्रेमींनी याचा आनंद घेतला. मी माझ्या लहान वयामध्ये साधारण 10 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची संधी मला मिळाली. आज अन्नापूर संघ विजयी झाला. पप्पू आणि त्यांचे सगळे सहकारी चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी बॅटिंग केली. मी नगरीचे नेते माझे सहकारी मित्र प्रकाश धारीवाल यांच्या वतीने आणि जाकीरबाईंचा आता मला फोन आला होता की मी नेमकं बाहेर कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा द्या. आपल्याला नेहमी ग्राउंड उपलब्ध करून देतात जाकीरबाई, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि ज्या खेळाडूंनी या ठिकाणी बक्षीस मिळाले त्यांची या पुढच्या काळातही अजून प्रगती हो असे शुभेच्छा सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद दादा. विशेष म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की भंडार साहेब तुम्ही क्रिकेट खेळलात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मुलाला पण संधी देत आहे त्याबद्दल तुमचं मनापासून या घडी कौतुक राहील. यानंतर मी नगरसेवक आदरणीय देशमुख सरांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आयोजक जे आपले आता क्रिकेट क्लब मित्र परिवार आणि रॉयल इस्टेट डेव्हलपर्स ग्रुप यांनी जो काही हा शिरूरमध्ये टुर्नामेंटचा कार्यक्रम घेतलाय तो निश्चितपणे अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. आमचे सहकारी मित्र संतोष शेठ भंडारी यांचे चिरंजीव अनुपजी हे क्रिकेटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही त्यांचं नावलौकिक या शिरूर शहरामध्ये आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ह्या क्रिकेटच्या स्पर्धा गेल्या 5 ते 6 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. आणि दरवर्षी चांगल्या पद्धतीचा खेळ शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या सर्व तालुक्यातून दिग्गज अशा टीम या ठिकाणी येतात आणि या टीमचा चांगला खेळ पाहण्यास शिरूरकरांना आनंद त्या ठिकाणी मिळतो. निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या सर्व ग्रुपकडून चांगल्या पद्धतीच्या क्रिकेटच्या मॅचेस इथून पुढे सुद्धा हो अशा प्रकारची कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी शेळके साहेब आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ त्याचप्रमाणे आमचे सरपंच आहेत सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून पप्पू शेठ पवार आणि गजाभाऊ कुरुंदळे हे आमचे सहकारी मित्र यांचा सुद्धा जो काही खेळ आहे तो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि नेत्रदीपक असा खेळ करतात. गजाभाऊ गेल्या 35 ते 40 वर्षापासून क्रिकेटमध्ये प्रावीण्य राखलेला आहे. त्यांनी जो काही खेळ केलेला आहे म्हणजे मला आठवतंय की त्यांची स्पिन गोलंदाजी ही गट नाही आपला तो ह्याचा जो बॉल असतो त्या बॉलवरती त्यांनी अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी केलेली आम्हाला आठवते आणि ते सुद्धा उत्कृष्ट आता प्रशिक्षक म्हणून काम करतायत. तर या सर्वांना मी माझ्या सर्व टीम कडून आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आमचे सभागृह नेते आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल, त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे, माजी आमदार अशोक बापू पवार या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी विनंती राहील नाही शुभेच्छा नका देऊ. ऑर्गनायझर कमिटीमध्ये असताना काही आपली कमी वाटली का कुठे ते फक्त व्यक्त करावं. आदरणीय मोहनदादा शेळके.
5 दिवस चाललेल्या ह्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये रॉयल ट्रॉफीने आणि सायराम मित्र परिवाराने भरवलेल्या या टुर्नामेंटचं दिव्य असं आयोजन जे शिरूरमध्ये आता हे दुसरं पर्व आहे. ह्या पर्वामध्ये आम्ही अजून पुढे जाऊन आता एक आयकॉन केला किंवा आपण जे चॉईस प्लेयर केलेत याच्यामध्ये अजून जास्त फरक करून 2 आयकॉन करून किंवा याच्यामध्ये अजून काय बदल करता येईल तो प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करू. बंटी पाटलांचं जेवढं लक्ष ह्या क्रिकेटवरती आहे त्या क्रिकेट कसं खेळायचं किंवा काय करायचं, नियोजन कसं करायचं, आयोजन कसं पाहिजे हे फक्त बंटी पाटलाकडून शिकायचं. आणि विशेष म्हणजे आमचे सगळे सायराम मित्र परिवार असेल, अनुप शेठ भंडारी असतील, अविनाश गावडे असतील, हे सर्व क्रिकेट म्हणजे आम्ही एकत्र सकाळी प्रॅक्टिसला थिटे कॉलेजवरती असतो. कॉलेजवरती आम्ही खेळताना आमच्या संघातील बरेचसे खेळाडू हे विभागून प्रत्येक टीममध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी परफॉर्मन्स पण 1 नंबर केलेला आहे. त्यामुळे मी आमच्या सर्व प्लेयरला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे प्रथम प्राइज ज्यांनी पटकवलंय ते आमचे परम मित्र पैलवान पप्पू शेठ पवार, उपसरपंच अण्णापूर यांचं मी पहिल्यांदा सहर्ष असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सेकंड प्राइज मारणारे आमचे डेक्कन पोलीस, कुठे डेक्कन पोलीस, डेगे साहेब, डेगे साहेब थांबू नका, मॅच संपलेली आहे. आता तुमचा ह्या शिरूर मध्ये सेकंड प्राइज आले, प्रथम प्राइज कधी मारता मी याची अपेक्षा करतोय. ज्यावेळेस मारेल त्यावेळेस ढोल ताशाने बँड लावता येईल आपल्याला, लक्षात राहू द्या. आणि मी सर्वांना या क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. काही चुकून जर आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या माफ करून घ्या आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त म्हणजे याच्यापेक्षा खूप छान अशी आम्ही टुर्नामेंट परत एकदा भरू. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. यानंतर संघ मालकांच्या वतीने श्रीगोंदा केसरी पैलवान संजीव बाबा पवार आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. सर्वप्रथम आमचे मोठे बंधू बंटी शेठ गायकवाड यांनी जे या ठिकाणी रॉयल ट्रॉफीचं भव्य असं या ठिकाणी मैदान उपलब्ध करून सर्व खेळाडूंना एक असं खूप छान खेळण्याची संधी या ठिकाणी भेटली. मी सरांचं खूप खूप धन्यवाद करतो. आणि पप्पू शेठ तुमचं अभिनंदन. अभिनंदन ते 3रा आला म्हणून यानंतर आपण काही मनोगत निश्चितप्रमाणे जे घेणार आहोत आणि विशेष या ठिकाणी विशेष करून ज्यांचं कौतुक निश्चितच मला प्रामुख्याने करायचं आहे आणि भंडारी साहेबांनी त्यांचा नामोल्लेख केला होता. म्हणजे जाकीरभाई पठाण या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. आणि रयत शिक्षण संस्थेच्या या अध्यक्षपदी खूप मोठी जबाबदारी जाकीरभाईंच्या खांद्यावरती आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि साहेब, तुमच्या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा जी संपन्न झाली तुम्हाला कशी वाटली ती तुमच्या शब्दात ऐकायला खूप आम्हाला बरं वाटेल. त्यामुळे विनंती केली आदरणीय जाकीरभाई पठाण आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपणास विनंती राहील. आदरणीय जाकीरभाई पठाण. साईराम मित्र परिवार आयोजित हॅलो साईराम मित्र मंडळ आयोजित रॉयल ट्रॉफी गेले किती वर्षी आपलं दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी आणि आत्ताचं हे दुसरं वर्ष हे संपूर्ण सहकार्य मिळून
इथं अनोखे 4-5 दिवसाची असणाऱ्या स्पर्धा आयोजित करतात. दरवर्षीप्रमाणे आमचे सहकारी मित्र संतोष शेठ भंडारी आणि त्यांचे चिरंजीव अनुप भंडारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपलं जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः या स्पर्धा असतात. त्यांना मी सांगितलं व परीक्षेचा काळाच्या आधी तुम्ही या स्पर्धा घ्या, नंतर जानेवारी महिन्यात हॅलो चांगल्या पद्धतीच्या या स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गेले 4-5 दिवस चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं नैपुण्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. मी शिरूरनगरीच्या आम जनतेच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या साईराम मित्र मंडळाच्या सर्व टीमनी जे मेहनत घेतली आणि विविध भागातले खेळाडूंना उत्तेजित करून या ठिकाणी बोलवलं, त्यांनी चांगल्या स्पर्धेचा आनंद शिरूरनगरीच्या आम जनतेला आपण दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा साईराम मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित करत राहा. याचं व्यापकता आणि याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत राहो. माझ्याकडून आपली अपेक्षा आहे हे दरवर्षी नेहमीप्रमाणे आपल्याला सहकार्य नेहमीच राहील. पुन्हा एकदा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जाकीर भाई आपलं मनापासून 2 मिनिटं सर फक्त आपला सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं राहील. मी अनुपचंद भंडारी यांना विनंती केली, आपल्या शुभ असते आपण जाकीरभाई पटेल यांना सन्मानित करायचं आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला मैदान उपलब्ध झाले. सुरुवातीला माईक थोडासा बंद झाला. कसं असतं, नातं टिकण्यासाठी काळजामध्ये असावी लागते ती रेंज, परंतु माईकची रेंज निश्चितप्रमाणे थोडीशी कमी जास्त झाली. पण तुमचं बोलणं आम्हाला सातत्याने अखंडितपणे ऐकणं गरजेचं होतं. माईक चेंज झाला पण तुमच्या भावना इथपर्यंत पोहोचल्या गेल्या, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी साहेब आपलं कौतुक करतो. मनापासून धन्यवाद देतो. तर आता बक्षीस वितरण आपण सुरू करू. बक्षीस वितरण सुरू करायचं का? खेळाडूंचा होकार पाहिजे ना. खेळाडूंचा होकार असेल तर बक्षीस वितरण सुरू करायला. बरं, बक्षीस वितरण सुरू करायचं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. आणि सुरुवातीला आपल्या ज्या सुपर 8च्या लढती झाल्या त्यातल्या मॅरेथॉन मॅचचे किताब द्यायचे बाकी आहेत. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो आहे तो संतोष पठारे. मी जरा पटपट नावं घेतोय. पहिल्या मॅचचे संतोष पठारे आहेत, दुसऱ्या मॅचचे सूरज घोलप आहे, तिसऱ्या मॅचमध्ये महेश नानगुडे आणि चौथ्या मॅचमध्ये साहिल पवार. 4 खेळाडू. चला, नसेल तर कोणी प्रतिनिधी या, पण या लवकर. आता सुपर 8च्या ज्या 4 लढती झाल्यात या 4 पहिलेच संतोष पाटील महाराष्ट्र पोलीस. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय सानिका स्पोर्ट्स आमचे भाऊशेठ चव्हाण यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी आहे. अनुषड्या आणि SN ब्रँड हब यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय सुपर 8च्या पहिल्या लढतीतील असणारा मॅरेथॉन मॅचचा किताब आहे.
त्यानंतर सूरज घोलप. सूरज घोलप आहेत का? नाही. महेश नानगुडे या. महेश नानगुडे. अनुप शेठ या ना. अनुप शेठ हे पहिले आपलं प्राइज तुमच्या शुभाशी ऑर्गनायझर टीमच्या वतीने. हे सगळं जे प्राइज आहे हे सानिका स्पोर्ट्स, भाऊ चव्हाण आणि SN ब्रँड हब यांच्या माध्यमातून एक आकर्षक भेटवस्तू आहे. त्यानंतर सूरज घोलप आलेच का? सूरज घोलप त्याला प्रतिनिधी आहे. आणि साहिल पवार. साहिल पवार आहे का कोणी प्रतिनिधी? आहे ना. कुठे आहेत? नाहीये का? या प्रतिनिधी या. जातेगावला जाऊन ट्रॉफी द्या. तर प्रतिनिधीची जबाबदारी असते. बरं प्रतिनिधी होणं सोपं नसतं. ती जागा भरून काढावी लागते. साहिल पवार यांचे प्रतिनिधी आहेत सुमित वावाळ. थँक्यू. आणि आता आपण सेमी फायनल फर्स्ट त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देत आहोत. आणि पहिल्या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे मधुर धुळे. मधुर धुळे या. मधुर या. मॅन ऑफ द मॅचचा किताब फर्स्ट सेमी फायनल पहिली उपांत्य फेरी. SN ब्रँड हब आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे सानिका स्पोर्ट्स भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला जे पाहायला मिळते. त्यानंतर सेकंड सेमी आणि सेकंड सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आयकॉन संदीप पवार. शिरूर टीमचा आयकॉन आहे फ्रॉम हरळवाडी सोलापूर संदीप पवार यांना असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब. एक कुपन आहे आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी सानिका स्पोर्ट्स आणि SN ब्रँड हब. त्यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच त्यासाठी युनिक स्पोर्ट्स अल्ताबाई मुल्ला यांच्या माध्यमातून एक बॅट आणि अरुंधती स्पोर्ट्स संतोष चालुक्य यांच्या वतीने सुद्धा एक बॅट आहे. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच एक बॅट आणि त्याचबरोबर एक आकर्षक कुपन SN ब्रँड हब आणि सानिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मधुर धुळे. या मधुर धुळेने इतकी जबरदस्त कामगिरी केली. आप्पा पहिली मॅच खेळला. पहिल्या मॅचला 2 विकेट घेतल्या. कोणत्या घेतल्या? एक कुणाल खोंड आणि एक विशाल निगोट. दुसरा सामना सुरू झाला. सगळ्यात मोठा धक्का लागला असेल तर आमच्या कुठे गेले केसरी कृष्णा सपुतीची विकेट याच मधुरने घेतली. आणि त्यानंतर फायनल मध्ये सुद्धा आयकॉनची विकेट घेतली ती म्हणजे संदीप पवारची घेतली. आणि सगळ्याच्या सगळ्या त्रिफळाबाद आहेत. तर मनापासून कौतुक. थँक्यू. आणि आता आणि स्पर्धेतली बक्षीस आपण आता सुरू करू.
बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज, ज्यासाठी आदरणीय आमच्या रवी गिरेमकर साहेबांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल आहे, डीसी ट्रेंड यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आहे, एक ट्रॉफी आणि बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मी आदरणीय मंदारशेठ पाचोदकर पाटील यांना विनंती करेल, बेस्ट बॅट्समनचा किताब दादा तुमच्या शुभ असते. आणि बेस्ट बॅट्समन कोण आहे? प्रशांत नलगे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज प्रशांत नलगे. या डीसी ट्रेंड्स यांच्या माध्यमातून ट्रॅक पॅन्ट टी शर्ट ब्रँडेड आहे, त्याचबरोबर रवी गिरमकर साहेबांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय एक स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट बॅट्समन एक ट्रॉफी आहे. प्रशांत नलगे, एकदा जोरदार टाळ्या प्रशांत नलगेसाठी. एसपी साम्राज्य 27 बॉईज 11 या टीमचा खेळाडू आहे, मनापासून धन्यवाद. सायकल वरती बसा, ज्यांना ज्यांना सायकल मिळणार आहे त्यांनी घरापर्यंत सायकल वरती जायचं. थँक्यू. पुढचा किताब बेस्ट बॉलर साठी एक सायकल आहे. तर आदरणीय अनुपशेठ भंडारी यांच्या माध्यमातून ही सायकल आहे आणि ती वितरित करण्यासाठी मी संतोष शेठ भंडारी आणि त्याबरोबर नगरसेवक आदरणीय संजय शेठ देशमुख, म्हणजे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक दोघांनी या समोर, आणि जाकीरभाई बसू त्यांच्या समवेत आहेत. बेस्ट बॉलर साठी एक सायकल, त्याबरोबर डीसी ट्रेंड यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय इथे एक आकर्षक ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आहे. आणि बेस्ट बॉलर गोलंदाजाचं नाव आहे, तो गोलंदाज आहे की फलंदाजाने त्याला पाहिलं की समोर पोटात येतो गोळा, त्याचं नाव आहे बाळा. बाळा शिंदे या स्पर्धेतला असणारा उत्कृष्ट गोलंदाज. सागरप्पा दंडवते अर्थात सागरप्पा किंग 11 मल्टन संघाचा खेळाडू आहे बाळा शिंदे, याला आहे या ठिकाणी बेस्ट बॉलरचा किताब. मनापासून अभिनंदन बाळाभाऊ, तो तुम्ही सायकलवर जाऊ शकता. प्रशांत नलगेचा प्रश्न आहे, तो कसा जाणार एकटा सायकलवर बसून? फोटो घ्या एक छान पैकी. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट गोलंदाज किताब. त्यानंतर तिसरं प्राइज आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर, आणि बेस्ट फिल्डर साठी या ठिकाणी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सागर शेठ गावटे यांच्या माध्यमातून एक सायकल आहे, आणि त्याबरोबर डीसी ट्रेंड यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आहे. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब जातोय की तो समोर असला की त्या क्षेत्ररक्षकाला वाटत नाही मनामध्ये भीती आणि डर. तो क्षेत्ररक्षक आहे महाराष्ट्र पोलीस विशाल कोथळकर.
आदरणीय सागर शेठ गावटे, सागर शेठ गावटे, त्या सागर शेठ सातपुते, त्याचबरोबर आदरणीय सुशील दादा सुर्वे, या दादा या. आणि विशाल सर, हे 100 रुपये तुम्ही एक उत्कृष्ट झेल घेतलाय, त्यासाठी कोणतरी मेडिकल होतं कोणीतरी, त्यांनी एक 100 रुपये, गलांडे मेडिकल यांच्या माध्यमातून 100 रुपये. आणि त्या उत्कृष्ट झेलसाठी संघ मालकांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं होतं, बरोबर ना? त्या उत्कृष्ट झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं होतं. तर विशाल कोतळकर सरांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. संघाचे संघनायक म्हणून जबाबदारी पार पडली आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचं उपविजेतेपद निश्चितप्रमाणे मिळालेलं आहे. थँक्यू. आणि आता उत्कृष्ट आयकॉन, त्यासाठी एक सायकल आहे आणि ती आदरणीय पांडुरंग शिंगाडे यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल आहे, एक ट्रॉफी आहे. कोण आहे बेस्ट आयकॉन? या स्पर्धेतला बेस्ट आयकॉन कोण? मी श्री एंटरप्राइजेस आदरणीय अरुण शेठ दादा चौधरी यांना विनंती करेन, दादा आपण समोर या. ट्रॉफी सौजन्य चौधरी दादांच्या माध्यमातून आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही सायकल देऊ, ट्रॉफी देऊ. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट आयकॉन, त्याचा पॅटर्न वेगळा आहे, महेश नानगुडे. या स्पर्धेमध्ये महेश नानगुडे ठरलाय बेस्ट आयकॉन. सर्वात कमी वयाचा किती वय आहे? हा, 21 वर्षाचा असणारा हा युवक, या युवकाने या स्पर्धेमध्ये फायनल तर जिंकली, नुसती फायनल नाही, रॉयल ट्रॉफी मध्ये सहभागी झाला, प्रत्येक प्रेक्षक राजाची मन जिंकणारा बेस्ट आयकॉन आहे महेश नानगुडे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. एक फोटो घ्या अजून. तू पुण्याला सायकलवर जाणार? या सायकल घ्या, आता तुम्ही सावकाश घ्या. हा, आणि आता एक एमर्जिंग प्लेअर साठी बक्षीस आहे की तो त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये कुणी टर्निंग पॉइंट देणारा एखादा खेळाडू आहे का, आणि तो खेळाडू जो पाहायला मिळालाय त्यासाठी DC ट्रेंड्स यांच्या माध्यमातून एक ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आहे, आणि अरुंधती स्पोर्ट्स मल्टन संतोष साळुके यांच्या माध्यमातून एक बॅट आहे, आणि त्या खेळाडूचं नाव आहे. हा किताब देण्यासाठी मी उद्योजक आणि क्रिकेट लाडकं व्यक्तिमत्व, कधी संघमालक, कधी व्यवस्थापकाची भूमिका, सगळ्या गोष्टी असतात, त्या आदरणीय खंडू अण्णा शेंडगे यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देऊ. खंडू अण्णा शेंडगे या. आणि ते बक्षीस जात आहे, तो खेळाडू आहे आज सगळ्या आयकॉनना अडचणीत आणणारा गोलंदाज मधुर धुळे, एमर्जिंग प्लेअर. मी आदरणीय श्रीगोंदा केसरी पैलवान संजू बाबा पवार आपणास विनंती केली आपण या ठिकाणी यायचं. एक ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आहे आणि एक बॅट या ठिकाणी जे आहे. आज सगळा दिवस मधुरचा आहे. बक्षीस किती भेटलीत मधुर? फायनल मॅन ऑफ द मॅच, सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर एमर्जिंग प्लेअर,
बरं, मधुरला कदाचित माहिती होतं म्हणून घरून येताना 4-5 व्यक्ती बरोबर आणल्यात. बरोबर, सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाजवा टाळी, अनिल माळी. तर आता बक्षीस 4थ्या क्रमांकाचं. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी घेऊया एक ट्रॉफी पलीकडच्या बाजूला शिल्लक आहे. ती कसली आहे? मॅन ऑफ द सिरीजची आहे. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, SPLचे आयोजक आदरणीय मल्हारप्पा गव्हाणे आणि त्याबरोबर लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मंदारशेठ पाचोनकर पाटील, आपणास विनंती असेल, सुदेश शेठ मस्के यांच्या माध्यमातून एक आकर्षक LED TV आहे आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी आहे. सुदेश शेठ मस्के साहेब या ना स्टेजवर. सुदेश शेठ कुठे? तर या, मल्हारप्पा या, मंदारशेठ पाचोनकर पाटील या दोघांच्या असते. आणि विशेष म्हणजे सुदेश शेठ मस्के मला वाटतं 50+ वय असताना सुद्धा रोज सकाळी सरावाला असतात. त्यांचा मनापासून या कौतुक. आणि आता हा किताब जातोय तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज कुणाल खोंड, मॅन ऑफ द सिरीज. तर प्रतिनिधी निलेश इंगवले येत आहेत. जातेगाव पर्यंत ही ट्रॉफी आणि LED राहील, पण तिथून पुढे परत एकदा जाते का तू दामारी मार्गे पाबळचा प्रवास करावा लागेल. या कॉंग्रॅच्युलेशन कुणाल खोंड. कुणालला आहे निलेश, सेलिब्रेशन तुम्ही करा. तर आता 4th प्राइज, 3rd प्राइज, 2nd प्राइज आणि 1st प्राइज देण्याच्या अगोदर काही सन्मान आपण करू ना. अंपायर्स यांचा सन्मान सगळ्यात महत्त्वाचा बाकी आहे. त्यामुळे पंचांना विनंती राहील, अक्षय निर्मल सर, त्याचबरोबर अमर साठे सर आणि त्याचबरोबर शुभम गाडे सर, तिघांनी या ठिकाणी यायचे. या अक्षय निर्मल सर. बरं, विशेष म्हणजे मल्हारप्पा, अक्षय निर्मल सर, मंदार भाऊ कोलकात्याला सुद्धा जाऊन निश्चितप्रमाणे पंचगिरी केले. 3ही पंच आहेत, अमर साठे, शुभम गाडे आणि अक्षय निर्मल. महाराष्ट्रातील मातीतील असणारे हे पंच कोलकात्याला जाऊन पंचगिरी करून आलेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या 3ही पंचांसाठी आपण वाजूया. पंडित सर, स्पेशल थँक्स टू, कारण पंचांच्या बरोबर सातत्याने मदतीला होते. समालोचकांची खाते. पंडित सर या, आपला पण सन्मान होते. पंडित सर या, पंडित सर या, तुमचा सन्मान होणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं ना, काही लोकांना वाटतं की थांबलेले नाहीयेत. पंडित सर या इथे. पंडित सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर स्कोरर आकाश पवार. आकाश पवार सर या, आपलाही सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विशाल एल्बर सर या. या सौरभ दादा कुठे? सौरभ, संदीपजी गायकवाड, नटू दादा या ना. या विशाल या.
हक्काचा सन्मान करा. राहुल गोगडे, राहुल गोगडे या. ही सगळी मंडळी आहेत रॉयल ग्रुपची, सगळी मंडळी आहेत साईराम मित्र परिवाराची. सन्मान होतो या ठिकाणी आकाश पवार यांचा. त्यानंतर पुढचा सन्मान असेल तो 70-70 लाईव्ह, 70-70 लाईव्ह. सर या. सेव्हन्टी 70 लाईव्हच्या माध्यमातून ऑप्शनसाठी टीम होती. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी. एक कुंभ राशीतील माणसं आहे ना 4 जण. सूरज, सुनील, सॅम आणि सत्यम. कुंभराज सगळ्यांची. हा, सत्यम शिवम सुंदरम. थँक्यू. मंडप व्यवस्था, साऊंड, जबरदस्त कामगिरी आदरणीय आमचे दिवटे साहेब. आणि गॅलरी आदरणीय आमचे सुपेकर दादा. दिवटे साहेब आणि सुपेकर दादा दोघांचाही सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या. दिवटे बंधू या, सुपेकर बंधू या. रमेश दिवटे सर कुठे आहेत? पाणी सौजन्य देणारे आदरणीय आमच्या कयूमबाई शेख. कुठे आहे कयूमबाई? कयूमबाई या ना. कयूमबाई शेख यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि साई डीजे आदरणीय आमचे पिंटू शेठ. आपला सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी यायचं. साई डीजे, पिंटू शेठ या. कयूमबाईंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पिंटू शेठ चला चला, जरा घाई करा. चला साई डीजे, साई डीजे चला. डीजे आमचे पिंटू शेठ, साई डीजे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. थँक्यू. इथं आपण 4था क्रमांक निश्चितप्रमाणे आपण या दरम्यान जो देतोय. तसेच आपल्या स्पर्धेला समालोचक आणि पहाडी आवाज, तसेच आपल्या स्पर्धेचे आयोजक पण म्हणता येईल मनोज बेल्लेकर सरजी यांचाही सन्मान, जुन्नर भूषण यांचाही सन्मान वस्ताद राजू मामा भोसले यांच्या हस्ते होत आहे. तर मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण 4 प्राइज या ठिकाणी देतोय. आणि 4 प्राइज ज्या संघाला गेलेले आहे ते सागर अप्पा किंग 11 मल्टन, संघमालक सागर अप्पा दंडवते, राष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक. संघाच्या संघनायक आणि संघ मालकांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचंय आणि 4थं प्राइज आपण या ठिकाणी स्वीकारायचे अशी आपल्याला विनंती राहील. हे प्राइज
मी स्टेजवरील सगळ्या मान्यवरांना विनंती केली आपल्या शुभ असते आपण हे चौथ्या क्रमांकाचा प्राइज आपण या ठिकाणी देऊया. या ना श्रीगोंदा केसरी संजू बाबा, अमोल दादा ब्राह्मणे सर, मंदार दादा, सरपंच साहेब, देशमुख साहेब आहेत, भंडारी साहेब आहेत, पठाण साहेब आहेत, आमचे चौधरी साहेब आहेत, आमचे भोसले साहेब आहेत. चौथं प्राइज मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपण देतो या ठिकाणी थर्ड प्राइज आणि तिसरं पारितोषिक जे होतं ते जात आहे SP साम्राज्य 27 बॉईज 11 संघमालक श्रीगोंदा केसरी पैलवान संजू बाबा पवार. कॅप्टन या, कॅप्टन चला. या किरण मोरे, संदेश गाजरे चला. संजू बाबा या ना. पैलवान संघ मालक श्रीगोंदा केसरी पैलवान संजू बाबा पवार. सेकंड प्राइज येण्याच्या अगोदर आपण देतोय थर्ड प्राइज या ठिकाणी SP साम्राज्य 27 बॉईज 11 श्रीगोंदा मनापासून अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेचं उपविजेतेपद रॉयल ट्रॉफी सेकंड प्राइज डेक्कन पोलीस 11 शिरूर. संघमालक सरपंच राजापूर माठ आदरणीय सुधीर घेगडे आणि उद्योजक कयूम भाई शेख यांच्या मालकीचा संघ आहे. संघमालक आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय. चला टीम चला. टीम चला ना. टीम चला. शिरूर डेक्कन पोलीस. टीमचं मनापासून ठिकाणी अभिनंदन. सेकंड प्राइज थँक्यू. मनापासून धन्यवाद. शिरूर टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. आणि आता या स्पर्धेचा मानकरी फर्स्ट प्राइज रॉयल ट्रॉफी सीझन 2 चा विजेता संघ आहे. इथे महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर संघ मालक पप्पूशेठ पवार, प्रवीण शेठ पवार आणि शंकर भाऊ रासकर रॉयल ट्रॉफी सीझन 2 चा विजेता ठरलाय. या वर्षी
महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. मल्हारी अप्पा, मल्हारी अप्पा स्टेज वरती या. मल्हारी अप्पा मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आणि पप्पू पवार आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते रॉयल ट्रॉफी सीझन 2 चा या दुसऱ्या पर्वातला विजेता संघ आहे महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. पप्पू शेठ पवार, प्रवीण शेठ पवार आणि त्याबरोबर खास करून आदरणीय शंकर भाऊ रासकर यांच्या मालकीचा संघ अगदी आपण पाहतोय. आणि या टीमने या वर्षी फर्स्ट प्राइज या दरम्यान जे पटकावलंय, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मी या ठिकाणी रॉयल ट्रॉफी मिळवल्यानंतर आता संपूर्ण तालुक्यात होईल गाजावाजा. नाव आहे महाराजा. एक 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. मी अनुभवला विनंती करेल आपण सर्वांचे आभार मानावेत. अनुभवना विनंती राहील आपण सर्वांचे आभार मानावेत. आज या ठिकाणी झालेल्या रॉयल ट्रॉफी पुरस्कृत साईराम चषक चे शेवटचे आभार मानतो मी तुम्हाला. सगळ्यांनी योगदान दिले, सगळ्यांनी उपस्थिती राहून जे कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक आभार मानतो. जो संघ विजेता झाला त्यांचे खूप खूप आभार. 2 शब्द. आणि विशेष करून आपले बंटी पाटील त्यांनी 1 नंबर स्पर्धा भरवली. त्यांनी गेल्या 15 दिवस रात्र एकत्र करून खूप मेहनत घेतली. त्यांच्या पाठोपाठ विशाल आलबर, आमचे मोहनदादा शेळके, बरेचसे साईरामचे मित्रमंडळी, रवी गिरमकर यांनी त्यांच्या पाठोपाठ खूप मदत घेतली. त्यांचेही खूप खूप आभार मानतो. आणि आपले शार्विलला आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर विशेष म्हणजे ह्या वर्षी रॉयल ट्रॉफी सीझन 2 चा दिवस मात्र संपलेला आहे. विशेष करून अगदी आपल्याला पाहिजे की या स्पर्धेमध्ये यावर्षी अन्नापूर संघाने बाजी मारली गेली. पहिलं पर्व संपलं ज्यावेळेस अगदी
अगदी आपण पाहिलं की 2 गाव आणि 1 आयकॉन असा फॉर्मॅट होता. ह्या वर्षी 3 तालुके 2 जिल्ह्यांनी एकत्रित घेतलं गेलं. ऑक्शन पहिल्यांदा संपन्न झालं. पर्व तिसऱ्यात काय प्रश्नचिन्ह आहे. तर मंडळी पर्व तिसऱ्यामध्ये आपल्याला परत एकदा यावं लागेल रॉयल ट्रॉफीसाठी. शिरूर नगरीमध्ये रॉयल ग्रुप आणि सायराम मित्र परिवार आयोजित असणाऱ्या आपल्या लाडक्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. पण ते पर्वत तिसरा भेटायचं आहे ना, तर त्यासाठी थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं राहील. आणि या वर्षी 2024 साल संपलं जातंय. मित्रांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या लक्ष शुभेच्छा देऊन जे संघ पराभूत झाले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जे जिंकले त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि शार्विलचा आज वाढदिवस संपन्न झाला. तर मी इथून पुढे कुठे गेले विशाल गायकवाड सर. मी विशाल गायकवाड सरांना पाटलांना एक विनंती करेल की आपली 1 तारीख फिक्स करून टाकू. आपण 19 डिसेंबर आहे ना, 19 डिसेंबर फिक्स करून टाकू. कारण आम्हाला शार्विलचा वाढदिवस सातत्याने साजरा करायचा आहे. तर शार्विलला सुद्धा आम्हाला वाढदिवसाच्या आमच्या वतीने शार्विलला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर यावर्षी निश्चितप्रमाणे ही क्रिकेटची स्पर्धा ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि आता विशेष करून अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा दिवस या ठिकाणी संपलाय. परत एकदा आपण पुढच्या वर्षी भेटूया पर्व तिसऱ्यामध्ये. आणि आमचे श्रीगोंदा केसरी पैलवान संजीव बाबा पवार यांच्या वतीने शार्विल विशाल गायकवाड यांच्यासाठी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपण थांबूया, भेटूया पुढच्या वर्षी. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की.